गुड मॉर्निंग स्टुडंट. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर गेल्या लेक्चरला आपण अजिम प्रेमजी यांच्याबद्दल, त्यांच्या व्यवसायाबद्दल आणि त्यांच्या सर्वांगीण गुण कौशल्याबद्दलचा अभ्यास केला. सर्वसाधारणपणे यशस्वी उद्योजकाच्या यशोगाथा किंवा यशस्वी उद्योजकाकडून घ्यावायचे धडे यामध्ये आपण अजिम प्रेमजी, JRD टाटा यांचे आत्मचरित्र पाहिले. आज आपल्याला किरण मुजुमदार शॉ यांच्याबद्दल, त्यांचं उद्योजकतेबद्दल आणि स्वतःचं वैयक्तिक असं आत्मचरित्र आपल्याला पाहायचं आहे. आता थोडक्यात ह्या किरण मुजुमदार कोण आहेत हे आपल्याला सर्वसाधारणपणे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, किरण मुजुमदार शॉ जन्म 23 मार्च 1953 मध्ये झाला. त्या बेंगलोरमध्येच लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांनी बेंगलोर विद्यापीठातून प्राणीशास्त्राची पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त केली. खरं तर किरणजींना वैद्यकीय शिक्षण घ्यायची इच्छा होती, मात्र त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. त्यांना खरं तर जीवशास्त्राची आवड होती, पण किरणजींना बेंगलोरच्या सेंट्रल कॉलेजमध्ये फक्त प्राणीशास्त्राच्या अभ्यासात प्रवेश मिळू शकत होता. पदवी मिळाल्यानंतर त्यांनी ठरवलं, आता अभ्यासक्रमाचा सर्वांगीणपणे अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. शिक्षणातून जास्तीत जास्त साध्य होईल ते महत्त्वाचं असं किरण मुजुमदारला वाटतं. पदवीनंतर किरण मुजुमदार यांची वाटचाल. तर विद्यार्थी मित्रांनो, हवं ते लाभेल किंवा हवं ते लाभलं नाही तर जे लाभलं आहे त्याचीच चीज करायला हवी, हे किरणजींच्या आयुष्याचं तत्त्वज्ञान आहे. किरणजींचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परदेशात पुढील शिक्षण घेण्याच्या अनेक संधी त्यांच्यासमोर उभ्या होत्या. त्यांनी त्यावेळी जनक शास्त्रात PhD करण्यास लंडनची शिष्यवृत्ती मिळत होती. परंतु शैक्षणिक कारकिर्दीच्या मागे न लागता व्यवसायासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून घ्यावायचा असं त्यांनी ठरवलं होतं. त्यावेळी किरणजीच्या वडिलांनी त्यांना सल्ला दिला, तू मध्यशास्त्रात काही तर कर. मध्यशास्त्र हे सुद्धा एक उपयोगात शास्त्र आहे. भारतात मध्यकार काही फारच कमी आहेत. तुला या क्षेत्रात तुझी कारकीर्द घडवता येईल, असे किरणजींचे पिता त्यांना सांगत. किरणजींचे वडील हे स्वतः एक निपुण मध्यकार होते. ते युनायटेड ब्रेवरीजमध्ये होते. अशा प्रकारे किरणजी मद्य निर्मितीमध्ये आल्या. पुढील शिक्षणासाठी त्या ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. मद्य निर्मितीचं अभमशास्त्र हे एक विशेष तंत्रज्ञान आहे. त्या शास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण घेऊन 1976 साली त्या परत आल्या. आता प्रशिक्षित मद्यकुशल झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना त्यावेळी वाटले होते की आता काय आपल्याला सहज नोकरी मिळेल, पण तसं घडलं नाही. त्यांनी जेव्हा मद्यकुशल पदासाठी अर्ज करावयाचा सुरुवात केली, तेव्हा एका महिलेला या पदावर कामावर घेण्यास कोणीच तयार नव्हते. अखेर किरणजींना इंग्लंडमधील एका कंपनीकडून नोकरीसाठी बोलावण्यात आले आणि लंडनला जाण्यासाठी एका आठवड्याचा अवधी असताना योगायोगाने किरणजींची आयर्लंडच्या बायोकॉनच्या एका संस्थापकाशी ते त्याच वेळी भारतात आले असल्याने भेट झाली.
त्या भेटीत ते म्हणाले, मी भारतामध्ये एक कंपनी स्थापन करायचा विचार करतोय. तुमच्याबद्दल मी ऑस्ट्रेलियात असताना बरंचसं ऐकलं आहे. योगायोगाने किरणजींनी आयर्लंडच्या बायकॉनच्या एका संस्थापकाशी ते त्यावेळच्या भारतात आले असल्याचे भेट झाली आणि भेटीतच ते म्हणाले, मी भारतामध्ये एक कंपनी स्थापन करणार आहोत. तुम्ही मला माझ्या कंपनीसाठी मदत करत नाही. किरणजींना त्यांचा प्रस्ताव आवडला व त्यांनी तो स्वीकारला. तुम्ही माझ्या कंपनीसाठी मदत का करत नाहीत? असं म्हटल्यानंतर किरणजींनी तो प्रस्ताव स्वीकारला. स्वतंत्र व्यवसायास प्रारंभ. वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी फक्त 10,000 रुपये भांडवल लावून कंपनीची स्थापना केली. तेव्हा कुठेही बँका त्यांना कर्ज द्यायला तयार नव्हती. तरीही त्यांनी आपल्या अफाट इच्छाशक्तीच्या बळावर भाड्याच्या गॅरेजमध्ये कंपनी सुरू करून पुढील 10 वर्ष प्रचंड अडचणींना सामना केला. म्हणून आज किरण मुजुमदार देशातील सर्वात श्रीमंत महिला उद्योजकांमध्ये ओळखल्या जातात. किरण मुजुमदार यांचे गुण, कार्यशैली, तत्त्व आणि विचार, सचोटी आणि मूल्य जपणं ही मूल्य उद्योजकाकडे उपजतच असायला हवीत. त्याशिवाय ती व्यक्ती चांगल्या उद्योजक बनत नाही. किरणजीच्या मते उद्योजक हा एखाद्या वास्तुतंत्रासारखा असतो. तो जसा कल्पक दूरच पाहणारा तसाच खूप काळ टिकणारा असं काही किरणजी म्हणतात. उद्योजकाकडे धोका पत्करण्याची वृत्ती असावी लागते. तुम्ही धोका पत्करणारे असाल तरच आपण काय आहोत यावर तुमचा विश्वास बसेल. शिवाय असा धोका पत्करणारा तुमच्याकडे नीतितत्त्वे व सचोटी असायला हवी. उद्योजकाच्या प्रारंभाच्या काळात अनेक अडथळ्यांच्या शर्यतीतून किरणजींना जावं लागलं. त्या काळाविषयी कोणतीही कडवटपणा मनात न ठेवता त्या म्हणतात, हा काळ म्हणजे एक मोठा पाठ आहे जीवनाचा. कारण त्यातूनच खूप शिकायला मिळालं. अपयशाचा स्वीकार करायला मिळाला. त्यातून पुढे जायला आपण शिकलो. अपयशातून बाहेर पडून त्याचं रूपांतर यशात कसं करायचं तेही कळलं नाही. तुमचा ज्यावर विश्वास आहे त्यावर तुम्ही ठाम राहायला हवं आणि ते मध्येच सोडून देता कामा नये. किरणजींना वाटतं, आजकाल माणसांना सगळं सुलभ सोपं हवं असं, त्यासाठी कष्ट करायची त्यांची तयारी नसते. बऱ्याच जणांना शॉर्टकट हवा असतो. प्रत्येक गोष्ट त्यांना वर्षभरात व्हावी असे वाटते. प्रत्येक गोष्टीसाठी आपली ताकद व पाया बळकट करावा लागतो. जैवतंत्रज्ञान क्षेत्रात प्रत्येकाला किमान 5 वर्षे आवश्यक असतात पायावर नीट उभा राहायला, आणि आजकाल लोकांनी ते करायला नको. ती खरी मुख्य समस्या आहे. आपल्याकडे निर्धार आणि बांधिलकीची पातळी तेवढी आढळत नाही. लोक जेव्हा तंत्रज्ञान जोडून एखादी कंपनी थाटायचा प्रयत्न करतात त्याची जास्त काळजी करण्यासारखं आहे. दरवेळेस तुमचा दृष्टिकोन चला हे आयात तंत्रज्ञान मिळवून असा असेल तर अत्यंत चुकीचा आहे. कंपनी विकसित करायला तुमच्याकडे स्वतःच्या कल्पना हव्यात, उत्पादनाच्या नवीन योजना हव्यात. एखादी कल्पना विकसित करायची तुमची तयारी असायलाच हवी. तेव्हा कुठे देशाला चांगले उद्योजक लाभतील असे किरण मुजुमदार म्हणतात. तर पुढे त्या म्हणतात, अपारंपरिक व वेगळ्या वाटा चोखणारा प्रवास. म्हणजे अपारंपरिक व वेगळा वाट पाहणारा एक किरण मुजुमदारचा प्रवास. किरणजींनी जेव्हा बायकॉन सुरू केली होती तेव्हा त्या काळाच्या पुढे होत्या. आपण जे काही करू त्यात आपण काळाच्या पुढे राहायला हवं असं त्या नेहमी म्हणत. त्यांचं कारण म्हणजे अपारंपरिक आहे. एका व्यावसायिक आणि व्यक्ती म्हणून त्या पारंपरिक प्रथा उपचार पाळत नाही. त्या जरी ब्राह्मण कुटुंबात जन्मल्या वाढल्या तरी त्या जातीवादी व धर्मभिमुख कधीच नव्हत्या. त्यांनी परदेशी व्यक्तीशी लग्न केले आणि त्यांच्या आईवडिलांनीही त्या गोष्टीचं स्वागत केलं. त्यांनी शिक्षण घेतलं ते मद्यनिर्मित तेही तसं
अपारंपरिकच खरं तर त्या क्षेत्रात पुरुषच साम्राज्य असतं. किरणजींनी व्यवस्थापन शैलीमध्ये अपारंपरिकपणा स्वीकारला. संघटनेचं जाळं निर्माण करून त्याद्वारे संस्था चालवण्यावर त्यांचा भर आहे. कंपनीत एखाद्या विशिष्ट माणसाला वेगळा असा व्यवस्थापन विभाग देण्यावर त्याचा विश्वास नाही. त्यांनी कंपनीत मुक्त संचार करायला मुभा त्यांनी दिली. पद, दर्जा वगैरे फार सतर्क राहू नका म्हणून तुम्ही सांगितले. आपल्या स्वतःबद्दल किंवा आपल्या नोकरीबद्दल असुरक्षितता वाटून घेऊ नका असा त्या प्रत्येकाला भरवसा देतात. सगळ्यांचंच काम महत्त्वाचं असतं असं त्यांनी मानलेलं आहे. किरणजीचे आदर्श. किरणजी सर्वप्रथम आपल्या वडिलाला आदर्श मानतात. त्यांचे वडील त्यांच्या सहकार्याशी अगदी मिळून मिसळून वागायचे. किरणजींना ते वागायचं वेगळं वाटायचं. वडिलांना कसलंही न्यूनगंड व अहंगंड वडिलांनी किरणजींना दाखवला नाही. इतरांपेक्षा स्वतःला मोठी समजू नकोस, कारण तू जशी नाही तशी नाही आहेस. ICICIचे वागुल हे किरणजीचे आणखी आदर्श आहेत. अर्थसहाय्य करणाऱ्या संस्था जेव्हा सरकारच्या तालावर नाचणाऱ्या कळसूत्री बाहुल्या होत्या, तेव्हा त्या ICICIची धुरा सांभाळली. सरकारची कठपुतळी व्हायची त्यांनी नाकारले. ICICIचे त्यांनी नाव बदलून टाकलं, कारण ते स्वतःच्या तंत्रज्ञानेच वागायचे. त्यांच्या कंपनीला जे उपकार होते ते त्यांनीच केले होते. त्यांच्या कंपनीचे भागीदार ऑचिन क्लॉस हेही किरणजींना आदर्श वाटतात. एकदम वेगळेच गृहस्थ. आपल्या आयुष्यभरात बहुराष्ट्रीय कंपनीना कारभार पाहिला. खरं तर त्यांच्या इतर कंपन्या किरणजींची कंपनी कमी दर्जाची होती, पण त्यांनी ही त्या गटातली एक कंपनी महत्त्वाची कंपनी आहे असं मानलं. हे परंपरागत व्यक्ती नव्हे तर समानवादी होते. कोणत्याही गोष्टीबाबत त्यांचे पूर्वग्रह नसायचे. नवनवं शिकायची त्यांची तयारी असायची. माणसांमध्ये जे आहे जसं आहे त्याच्याबद्दल कौतुक असायला हवं असे किरणजींना म्हणायचं आहे. आपल्या सगळ्या ग्रुपमधील सर्वात बुद्धिमान माणसामधील तू एक आहेस. किरणजी आपल्या पतींनाही आपला आदर्श मानतात, कारण ते फार संवेदनशील मनाचे व्यक्तिमत्व आहेत. कोणत्याही समस्येला प्रसंगाला बिळसाण्याची त्यांची तयारी असते. दृष्टिकोन थक्क करणारा असतो. दृष्टिकोन एकदम वेगळाच वाटतो, पण सारासार विचारावर तो अगदी कुणालाही स्वीकारावा असाच दृष्टिकोन त्यांना आवडतो. किरणजींचे छंद. किरणजींना पोहायला आवडतं. त्या गोल्फ खेळतात. त्यांना वाचनासाठी फारसा वेळ मिळत नाही, पण वाचन करणं आवडतं. त्या एक कलाप्रेमी व्यक्तिमत्व आहेत. त्यांना संगीताचं वेळ आहे. कधी काळ त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं शिक्षणही घेतलं आहे. त्यांना आत्मचरित्रात्मक किंवा देशातील क्रांतिकारक घटनांवरील पुस्तकं वाचायला आवडतं. तसेच व्यवस्थापनावरची खूप पुस्तके त्यांनी वाचली आहेत. देशातील तरुणांना किरणजीचा संदेश. पैसा नावाच्या एकाच गोष्टीने कधीही झपाटले जाऊ नका. पैसा महत्त्वाचा आहे, पण तो आपोआप तुमच्या यशामागून यश येऊ लागतो. काहीतरी साध्य करत असताना आपण किती पैसा बांधला याची पर्वा करू नका. पैसा येतो तेव्हा आपली तिमय दर्जा गरज भासते, पण दिवस मावळताना काहीतरी साध्य केल्याची भावना मनात येणं हे महत्त्वाचं आहे. हे तुमचं मुख्य समाधान असायला हवं. कशाचा तरी शोध लागणं, लोकांनी आपल्याला ओळखलं यातला आनंद अतुलनीय आहे. भांडवल म्हणजे फक्त पैसा नव्हे. नव्या उद्योजकांसाठी यशाची सूत्रे किरण मुजुमदार यांनी सांगितलेली आहेत. किरणजी अनेक तरुण उद्योजकांना विचारतात, भांडवल कुठून आणू? त्यावर किरणजी विचारतात, भांडवल म्हणजे काय? कुठून उत्तर येतं, पैसा दुसरं काय? किरणजींच्या मते उद्योगासाठी लागणारे भांडवल म्हणजे फक्त पैसा नव्हे, त्याहून बऱ्याच गोष्टी महत्त्वासाठी भांडवलच काम करतात.
भांडवलाची नीट गुंतवणूक केली तर तुमचा उद्योग नुसता चालणार नाही तर पळेल. किरणजी भांडवल म्हणजे काय यासंबंधी पुढील मुद्दे सांगतात. तुम्ही जे काम करायचं ठरवले त्यावर तुमची पक्की निष्ठा आहे ती नाही ते ठरवा. ती निष्ठा आणि व्यवसाय करण्याची चिकाटी वृत्ती हे तुमचं खरं भांडवल आहे. आव्हानाचं संधीत रूपांतर करण्याची तुमच्यामध्ये धमक असली पाहिजे. अडचण आली की वाटलंच पाहिजे की ती तर पुढं सरकवण्याची तुमच्यामध्ये कुवत असली पाहिजे. नवीन उत्तर शोधण्याची संधी आहे त्या संधीचं सोनं करण्याची तुमची तयारी असली पाहिजे, ते एक भांडवल आहे. तुमच्या व्यवसायात सतत कल्पक बदल करण्याची, त्यात नाविन्य आणण्याची, त्यातून नवीन गोष्टी शिकण्याची वृत्ती जोपासण्यात राहिलं पाहिजे तर काळानुसार व्यवसाय बहरतो. तुम्ही जे काम करताय त्या कामाचा समाजावर काय परिणाम होतो, लोक तुमच्या व्यवसायाविषयी काय बरं वाईट बोलतात याकडेही सुद्धा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. तुमच्या व्यवसायात तुमच्याबरोबर काम करणाऱ्या माणसांचा सन्मान करा. माणसाचा भरोसा, त्याची साथ याहून मोठं भांडवल नाही. व्यवसायात भरभराट होऊ लागली की आपण समाजाकडेही लक्ष देणं विसरून जातो. पण लक्षात ठेवून यश वाटून घ्यायला शिका. सगळ्यात महत्त्वाचं, आपण व्यवसाय करतो ते पैसे कमवण्यासाठी हे डोक्यातून काढून टाका. तुमच्या कामात उत्तम दर्जा, मनासारखं समाधान मिळण्यासाठी कष्ट करा. पैसे कमवण्यावरचा फोकस काढा. व्यवसायात जास्त चांगला करा आणि चांगल्या पद्धतीने करा. किरण मुजुमदार यांचे सामाजिक मान व सामाजिक जबाबदाऱ्या. किरणजींना स्पष्ट मत आहे की भारतासारख्या देशात कंपनी प्रमुखांनी सामाजिक जबाबदाऱ्या घ्यायला हवी, कारण भारत अद्याप सामाजिक असमानता, शोषण अशा अनेक गोष्टीत तो दिसतो. तसेच गरिबी, रोगराई, निरक्षरता अशा समस्या अस्वस्थ करतात. कारण जर या संदर्भात काही सामाजिक काम केलं नाही तर समस्याही दूरस्थ असतात. आपण जर या संदर्भात काही सामाजिक काम केलं नाही तर नक्कीच आपल्यात काहीतरी न्यून आहे असं समजावं. तसं त्या म्हणतात. किरणजींना शिक्षण क्षेत्रात फार रस आहे. त्यांचा ठाम विश्वास आहे की शिक्षणामुळे आपल्यामध्ये किंवा मातृभूमीमध्ये एक चांगल्या प्रकारचं देशप्रेम रुजतं. त्यामुळे किरणजी त्यांच्या कंपनीतल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना, मुलांना मोबदला शिक्षणासाठी देतात. त्याचबरोबर कुटुंब योजनेचा प्रसारही करतात. त्यासाठी त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले आहे की 2 मुलांचं अगदी पुस्तकापासूनचं फीपर्यंत सर्व शिक्षण कंपनीमार्फत मोफत होईल. कंपनीतल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातली 2 मुलं सुशिक्षित होईपर्यंत ती योजना त्या कुटुंबाला लागू असेल. किरणजींनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत राहण्यासाठी 2004 मध्ये बायकॉन फाउंडेशनची स्थापना केली. समाजातील तळागाळातील लोकांना आरोग्यसेवा आणि शैक्षणिक सुविधा पुरवण्यासाठी विशेष प्रयत्न करतात. त्यांनी कंपनी परिसरातील मागासलेल्या भागात 7 ठिकाणी आरोग्य केंद्रे उभारली आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी त्या परिसरातील 50,000 लोकांना विनामूल्य आरोग्य सेवा देण्याचे आणि कॅन्सर पीडितांना 1400 बेड असलेले सुसज्ज हॉस्पिटल उभारण्यासाठी त्यांनी मदत केली. किरणजींना मिळालेले सन्मान आणि सदस्यत्व: इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हैदराबादच्या व्यवस्थापन समितीचे माजी सदस्य, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बेंगलोरच्या व्यवस्थापन समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून नियुक्ती फेब्रुवारी 2014. किरण मुजुमदार यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार: टाइम्सने जगातील शक्तिशाली 100 महिलांमध्ये त्यांना समाविष्ट करून गौरवले आहे. फायनान्शियल टाइम्सने जगातील 50 यशस्वी महिला उद्योजकांमध्ये त्यांना 2011 साली गौरवले आहे. फोर्ब्सच्या यादीत 92व्या शक्तिशाली महिला म्हणून त्यांना गौरवले आहे. कर्नाटक
राज्योत्सव अवॉर्ड 2002मध्ये त्यांना मिळालेला आहे. कॉर्पोरेशन लीडरशिप अवॉर्ड 2005मध्ये मिळाला आहे. इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सचा लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड 2005 साली मिळाला. डायनामिक इंटरप्रिन्युअर 2009, ग्लोबल इंडियन वुमन 2012, बिझनेस वुमन ऑफ द इयर 2004. भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार 1989, भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार 2005, टेक्नॉलॉजी पायोनियर 2002, त्यानंतर ऑनरी डायरेक्टर डॉक्टरेट 2004, ऑनरी डॉक्टरेट अल्बर्ट युनिव्हर्सिटी 2007, डॉक्टरेट ग्लोबल युनिव्हर्सिटी UK 2008, डॉक्टरेट हेनरिस्ट वेट युनिव्हर्सिटी UK 2008, डॉक्टरेट कॉर्क कॉलेज युनिव्हर्सिटी आयर्लंड, डॉक्टरेट दवणगिरी युनिव्हर्सिटी भारत. अशा पद्धतीचे त्यांना वेगवेगळे अवॉर्ड मिळाले आहेत. खरं तर किरण मुजुमदार महिला उद्योजकामधील एक नामांकित असं उद्योजक आहेत की ज्यांच्याकडून काहीतरी प्रोत्साहन घेण्यासाठी किंवा प्रेरणा घेण्यासारखं असं हे व्यक्तिमत्व आज आपण पाहिलं. पुढच्या लेक्चरला नवीन उद्योजकासह नवीन टॉपिकसह आपण पुन्हा उपस्थित राहणार आहोत. तत्पूर्वी आज इथेच थांबूया. धन्यवाद.